सकाळी सकाळी कसा चहा झाला ना मग दिवसाची सुरुवात एकदम ओके होत असते बरं का. मग तुम्ही बघितलं काल तर काय आपल्याकडून मोटर चालू झाली नाही. स्वपन मामाचं सकाळी सकाळी स्लरी मिक्स करायचं काम चाललं होतं ना आपलं औषध सोडायचं होतं ना संध्याकाळी, त्याच्यामुळे आधीच ते हलवून ठेवित होते. त्यांनी एवढ्या जोरात हलवलं ना का त्याच्यातले घटकांचे ना डीएनए सुद्धा एकत्र झाले असतील सगळे. तेवढ्यात आपल्या चुलत्याचा फोन आला, वावरात ना म्हणे वायरमन आले म्हणे, ये म्हणे लवकर. मग काय बदलले परत कपडे आणि निघले परत विहिरीकडे. मला वाटलं विहिरीवरती फक्त चुलती आणि वायरमनच असतील, तिकडे पाहत होतो अख्खी गल्ली जमा झाली होती. तिथे गेल्यावर कळलं गल्ली नाही येत आपले घरचेच आहे, पप्पा, माझा भाऊ आणि चुलते आणि वायरमन होते. आम्हाला म्हणे रात्री काय बोट घातले म्हणे त्या स्टार्टरमध्ये, तुम्ही काय कुटाणा करून ठेवला म्हणे, मोटर बंद पडली म्हणे तुमच्याकडून. आपली चेष्टाच घेत होती ते. आपण विहिरीत डोकून पाहिलं, सगळं ओके होतं, काही नाही, मोटर चालू झाली होती आणि चुलत्यांकडे स्प्रिंकलर पण चालू झालं होतं. स्प्रिंकलरचं पाणी रोडवर येतंय म्हटल्यावर काय मग बांधाच्या कडाकडा निघलो. आपल्याला खूप मोठी चारी लागली. आता चारी ओलांडून जायचं म्हणजे एकदम डेंजर काम. उडी मारून पो म्हणलं, घसरलो बिसरलो ना भाऊ मग अवघड होईल. देवकृपेने घरचे काम आवरले आणि निघले ऑफिसला गेल्यावर काय विकास भाऊ भेटले आपल्याला. तो आणि हर्षल भाऊ येते का म्हणे आपल्या शिर्डीमध्ये कस्टमरला भेटून यायचंय. म्हटलं चल भाऊ जाऊ येऊ आपण. काय कस्टमरच्या नावाखाली आहे ना मला डीमार्ट हिंडायला नेलं होतं, पण मी ती काही व्हिडिओ दाखवणार नाही तुम्हाला. नंतर मला आठवलं, अरे यार मी ते एक पॅन्ट शिवायला टाकली. म्हणलं चला लवकर तेवढी घेऊन तरी. ते म्हणे एक दोन टिपा मारायच्या बाकी राहिल्या म्हणे, तेवढं तू उभा राह म्हणे 5 मिनिटं. मग आपण काय घेतला फोन आणि काढीत बसलो व्हिडिओ. आपली धन्नो बाहेर लावली होती, तिच्याकडे पाहिलं चावी गाडीला तशीच होती ना, त्याच्यामुळे त्यानंतरच आपला डायलॉग, इस कार आगीर को हम 5 लाख रुपये देंगे.